लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने. नाशिकचे सुप्रसिद्ध सराफ मयूर अलंकार सराफ. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. नाशिकमध्ये एका 17 वर्षीय श्रावणीच्या मृत्यूनंतर राज्य सरकारने मोठा निर्णय घेतलाय. संबंधित लसीच्या बॅचवर तात्काळ बंदी घालण्यात आली असून आरोग्य यंत्रणेला सतर्कतेच्या सूचना देण्यात आल्या. प्राथमिक अहवालानुसार श्रावणीच्या मृत्यूमागे तीव्र ॲलर्जिक प्रतिक्रियेचा संशय व्यक्त करण्यात आलेला आहे. या पार्श्वभूमीवर डिप्थेरिया, टिटॅनस म्हणजेच टीडी लस आणि संबंधित सिरिंजच्या वापरावर तात्पुरती स्थगिती देण्यात आली आहे. राज्यभरातील सर्व शासकीय आरोग्य केंद्रांना तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. संबंधित बॅचचा वापर थांबवण्याचे आदेश देण्यात आले. दरम्यान लस, रक्त आणि त्वचेचे नमुने फॉरेन्सिक तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. लसीच्या बॅचची गुणवत्ता तपासण्यासाठी नमुने केंद्रीय प्रयोगशाळेतही पाठवण्यात आले आहेत. तपास अहवाल आल्यानंतरच पुढील निर्णय घेतला जाईल अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. FDA कडून एक आदेश प्राप्त आहे की एक पर्टिक्युलर बॅच, ये जो टेटनसचा जो लस आहे त्याचे एक पर्टिक्युलर बॅच लसीकरण करू नये. त्याच्यासाठी एक सूचना सगळे आरोग्य विभाग, सगळे खाजगी रुग्णालय ज्या ज्या ठिकाणी लसीकरण होतो त्याला एक असं सूचना आलेलं आहे आणि ते पर्टिक्युलर बॅचचे लसीकरण करू नये याच्यासाठी जो सूचना प्राप्त आहे त्याच्या अनुषंगाने दोन्ही शहरचे MOH मालेगाव आणि नाशिक आणि त्यासोबत DHO आणि त्यासोबत आपले सिव्हिल सर्जन ते आपले आरोग्य यंत्रणामध्ये असलेले सगळे दवाखाने आणि त्यांचे जे स्टोरेज आहे त्या बॅचच्या लस आहे की नाही ते तपासताय आणि त्याच्यामध्ये यदि त्या बॅचच्या लस सापडत असेल तर ते वापस जमा करतात. तर फक्त एक बॅचच्या लसीकरणचे जो थांबवण्याचे आदेश फूड अँड ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन कडून प्राप्त आहे त्या फक्त नाशिक जिल्ह्यामध्ये थांबवण्यात आल्या. या घटनेनंतर राज्यभरात लसीकरण प्रक्रियेबाबत सावधगिरी बाळगली जाते. आता सर्वांचं लक्ष तपास अहवालाकडे लागलंय. संजय परमार, नाशिक न्यूज, नाशिक. ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा.